येत्या 5 तारखेला मराठी भाषेला अनुसरून दोन्ही ठाकरे बंधू मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत। या मोर्चाला पाठिंबा आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने देखील दिलेला आहे व मोर्चात देखील सामील होणार आहेत आणि यानंतर ठाण्यामध्ये सकाळीच बॅनरबाजी पाहायला मिळते। राज ठाकरे उद्धव ठाकरेंसह बॅनरवर आता थेट शरद पवारांचे देखील फोटो लावले असल्याने अनेक चर्चा सध्या शहरामध्ये रंगू लागल्यात। तर बॅनरवर मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय, आता आवाज उठवायचा, ठाकरेंच्या नेतृत्वात एकत्र येऊयात असा देखील मजकूर लिहिण्यात आलेला आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। तर ठाण्यामध्ये बॅनरबाजी आपण पाहतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मोर्चाला हाक दिलेली होती आणि यानंतर या मोर्चाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने देखील पाठिंबा दिलेला होता आणि या पाठिंब्यानंतर आता ठाण्यामध्ये बॅनरबाजी पाहायला मिळते। ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंसह बॅनरवर शरद पवारांचे देखील फोटो झळकलेले आहेत। मराठीसाठी आपण एकत्र आलेलो आहोत आणि आवाज उठवायचा आहे, ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये एकत्र येऊयात असं आवाहन या बॅनरमधून करण्यात आलेलं आहे। तर ठाण्यामध्ये ही बॅनरबाजी पाहायला मिळते। या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष देखील सहभागी होणार आहे आणि त्या अनुषंगानेच आता ठाण्यामध्ये बॅनरबाजी पाहायला मिळते। या बॅनरवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि यांच्यासोबतच शरद पवार यांचाही फोटो पाहायला मिळतोय। तर 5 जुलैला हा मराठीसाठी मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चामध्ये आता मोर्चासाठी मवियामध्ये ऐक्य पाहायला मिळतंय। त्या 5 तारखेला ठाकरे बंधूंचा मराठी भाषेला अनुसरून मुंबईमध्ये एक भव्य मोर्चा जो आहे तो काढण्यात येणार आहे आणि याचपूर्वी आपण पाहिलं तर अनेक बॅनरबाजी, अनेक चर्चा सध्या आता सुरू झालेल्या आहेत। ठाणे शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या मोर्चाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे, परंतु यापूर्वीच आपण पाहिलं तर ठाणे शहरामध्ये अनेक बॅनर सध्या झळकताना दिसून येत आहेत। कालच ठाणे शहरामध्ये एक मराठी माणूस म्हणून काही बॅनर जे आहेत लागले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर थेट आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे सह आता या बॅनरवरती एकत्र असे शरद पवारांचे फोटो देखील लागलेले आहेत। ह्या तिघांचे फोटो जे आहेत ते एकत्र बॅनरवरती झळकल्याने अनेक चर्चा सध्या ठाणे शहरामध्ये आता सकाळच्या सुमारासच रंगू लागलेल्या आहेत। आपण पाहिलं तर या बॅनरवरती थेट मजकूर देखील एक लिहिलेला आहे, चला मुंबई मराठी अस्मिता जागृत करूया, ठाकरेंच्या नेतृत्वात एकत्र येऊयात। मराठी भाषेच्या अभिमानासाठी ठाकरेंचा मोर्चा, राष्ट्रवादीचा पाठिंबा, शरद पवार साहेबांच्या विचारांना मान, आपला जितेंद्र आव्हाड, साहेबांसह राष्ट्रवादी मैदानात एकच ध्यास, मराठीचा श्वास, मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय, आता आवाज उठवायचा। निश्चित आपण पाहिलं तर राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील आणि त्याचबरोबर थेट बॅनरवरती आता शरद पवार यांचा फोटो आहे आणि खालच्या बाजूला मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय, आता आवाज उठवायचा असा मजकूर लिहिल्याने नेमक्या आता काय या बॅनरच्या माध्यमातून कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील त्यांना साध्य करायचं याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। आणि त्याचबरोबर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा एकत्र फोटो असल्याने मोठ्या प्रमाणात चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये ठाणे शहरामध्ये रंगू लागलेल्या आहेत। त्याचमुळे आता ठाणे शहरातून कशा प्रकारे राष्ट्रवादीचा असेल किंवा इतर नेत्यांचा असेल पाठिंबा या मोर्चाला असतो हे देखील पाहण्याचं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।